हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। तर आजचा दिवस आहे शिफ्टिंगचा ब्लॉग जो आहे तर आता वैदेहीने थोडंसं शूट केलेलं आहे, थोडंसं यशने शूट केलेलं आहे आणि थोडंसं मी शूट केलेलं आहे। तर अशा प्रकारे थोडं शूट केलेलं हे इथे मी तुमच्यासोबत ब्लॉग सेंड करत आहे। तर आत्ता जे आहेत अंतरण पांघरण अशा पद्धतीने पॅक करून पॅकर्सनी नेलेले आहेत आणि ही जी आहे LCD आहे अशा प्रकारे छान अशी पॅक केलेली आहे। हे कार्डबोर्ड आहे, तर अशी ह्या कार्डबोर्डचे असे बॉक्स बनवले जातात आणि त्यामध्ये अशा वस्तू व्यवस्थित असे ठेवून ते लोक व्यवस्थित सगळ्या गोष्टी अशा ज्या आहेत तर आपल्याला जिथे न्यायचं आहे तिथपर्यंत पोहोचून देतात आणि कोणत्याही वस्तूंना धूळ वगैरे लागत नाही। त्याचबरोबर एकही कोणतीही वस्तू फुटत देखील नाही, काचेची असो की इतर कोणतीही प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू असो त्याला काही धक्का देखील लागत नाही। अशा प्रकारे खूप छान असं पॅक करून ते लोक व्यवस्थित आपल्याला पोहोचवतात, आपल्याला जिथं हवं आहे तिथे पोहोचवतात। तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे चिकटपट्टी देखील व्यवस्थित छान असं लावून त्यांनी छान असं पॅकिंग केलेलं आहे। तर अशा प्रकारे ते पॅक करत आहेत। तर पुढे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेलच। आणि कपडे वगैरे अशा पद्धतीने गोणीमध्ये पॅक करतात। ह्या गोण्या देखील तेच लोक आणतात। ठीक आहे ना पण चालूच होतं ना मागच्या वेळेस चालू आहे सगळे चालू आहे, कोणतं बंद नाही। इसको गांव में बेचने का है ये वाला और ये हाँ ट्रेन से जाएगा पार्सल में। हे अंकल खूप व्यवस्थित अशी पॅकिंग करत होते। हाँ होई ना, ट्रेन स्वस्त भी राहते, पार्सल ते पाठवून देतात। भरता येते, भरले किंवा नाही करता येते, जाऊ द्या। अरे चीज फ्रेश क्रीम ते सगळं आहे रे कृष्णा, फ्रेश ती क्रीम ते सगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणून काल आणली फ्रेश। हे आत्ता आणलं दुपारी, तुम्हाला प्यायला होईल ना थकून गेल्यावर म्हणून आणलं। हे आत्ता काल आणली फ्रेश क्रीम आहे। होय वैदीच्या बर्थडेला बनवतेस। वो कांच के भरनी हो ऐसा है, ये क्या बोलते वो हाँ कांच का है सब। भाऊ विचारत होता की फ्रीज तू का बंद नाही केलंस, तर त्यामध्ये फ्रीजमध्ये फ्रेश क्रीम होती, केक बनवण्यासाठी मी आणून ठेवलं होतं। त्याचबरोबर आईस्क्रीम थंड आणि भाज्या देखील हिरव्या होत्या, तर त्यासाठी मग मी फ्रीज बंद केला नव्हता। तर तेच मी त्याला अभी जाने के बाद ये तुरंत उधर निकाल के रखोगे ना? ये निकालना है। हाँ ये नहीं ना, ये भी नहीं, हाँ वही मुझे टेंशन आया कि ये भी निकालोगे तो सब घर ये जितना लगाना है। हाँ ठीक है। हे जे ब्लू कलरचे बास्केट आहे तर या बास्केटमध्ये त्यांनी छान असं काचेचे जार, प्लास्टिकचे जार जे आपल्याला कोणत्याही वस्तू ज्या आहेत बॉटल्समध्ये भरलेल्या ज्या असतात त्या देखील आपल्याला काढण्याची बिलकुलही गरज पडलेली नाही आहे। तर ते देखील व्यवस्थित असं ते लोकांनी पॅक केलेलं आहे आणि एकही वस्तू कोणतीही सांडली नाही आहे। ह्यांनी पण काम करायला आहेत, त्यांनी उगं फिरायत आणि ह्यांनी ना गप्पा मारायत उगंच। आणि हे फिरायले तसेच माझा भाऊ आणि भाऊजी देखील आलेले, कोणती हेल्प हवी असेल तर होऊ शकते म्हणून, पण त्या लोकांना काहीच हेल्प देखील करायची गरज पडलेली नाही आहे। अशा पद्धतीने सगळी पॅकिंग ही झालेली आहेत आणि आम्ही आता निघालेलो आहोत। निघाल्यानंतर अशा पद्धतीची ही गाडी होती, यामध्ये सगळं साहित्य भरलं आणि आम्ही दुसऱ्या घरी पोहोचलो। तिथे माझ्या फ्रेंडनी माझ्यासाठी हे टिफिन दिलेला आहे, चहा बनवून दिलेली आहे, थोडंसं खाल्लेलं आहे। काढते मी, चपात्या आहेत, यामध्ये भाजी, यामध्ये डाळ आहे आणि सर्वात खालच्या डब्यामध्ये आहे भात। आणि मग अशी पण मी घेऊन आली होती तर घरून बनवून ही भाजी तर एवढी संपलेली आहे आणि आहे थोडीशी चपाती पण आहे जी घरी बनवून घेऊन आली होती।
आणि आता मी खूप जास्त पसारा तर झालेलाच आहे, तरी मी हॉल थोडा बहुत आवरला. अशा प्रकारे खूप छान पॅकिंग करून दिलेली त्या लोकांनी. आणि इथे आलेली आहे आमच्या इथली चिल्लर पार्टी. अंतरण टाकली आहे मी गाद्या आणि हे खेळत बसलेत वैदू, निहान माझ्या दिराचा मुलगा आणि यश. हा आहे यश आणि निहान. हा यश आणि हा हे वैदू. ते मस्ती चालली आहे. वैदूची तर किती मस्ती असते हे बघा. निहान आणि दोघं पण सारखेच. तर चला मग आजचा ब्लॉग मी इथे एंड करते. पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. सबस्क्राईब.